परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। एकीकडे आपण बघितलं तर तिकिटासाठी कार्यकर्ते नेते हे झगडत असताना दुसरीकडे पण सामान्य नागरिक हा मूलभूत सुविधासाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परभणी शहरातील 16 प्रभागातील 65 नगरसेवक पदांसाठी निवडणुका होत आहेत आणि परभणीतील एकनाथ नगर येथील आपण पाहिलं तर नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मूलभूत सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी सर्व एकनाथ नगर वासियांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा नसल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी रहिवाशांनी केला आहे। या ठिकाणी कोणतीही नाली नाही आहे आणि रोड नाही आहेत। नाली नसल्यामुळे घरासमोर मोठा खड्डा करून त्या ठिकाणी सांडपाणी हे करत आहेत। आपण बघितलं तर आपल्यासोबत रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून नेमकी काय समस्या आहे त्यांना। मामा, काय समस्या आहे, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकलाय? आम्हाला नाल्या नाहीत, रोड नाही, आमचा वैयक्तिक कोण्या पक्षाशी अशी वैर काही नाही, आम्हाला फक्त आमच्या सुविधा द्या, आम्ही त्याच्याशी भांडायलो। तुमची काय समस्या आहे? तर तुम्ही जर पाहिलं तर ह्या भागाचा उतार ह्या इकडे आहे। तर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ह्या इकडच्या वरच्या सगळ्या कॉलन्याचं पाणी या ठिकाणी जमा होतं। यावेळेस इतका पाऊस होता की या ठिकाणी गुडघ्यात पाणी साचलं होतं आणि ते सगळं पाणी इथे देशमुख सरांच्या घरामध्ये गेलं होतं। तर अगदी 2 दिवस त्यांच्या घरामध्ये पूर्ण वास वगैरे येत होता, कारण हे सगळे शोषखड्डे उचलून हे झाले होते, म्हणजे भरून वाहत होते। तर आमची प्रशासनाला मागणी की हे इथली लोक प्रभाग 1 आहे, म्हणजे परभणी शहराची सुरुवातच इथून होत आहे पूर्ण। तर प्रशासनाला विनंती आहे की आपण इथं नाल्यांची व्यवस्था करावी। आता मतदान करणार आहेत का नाही तुम्ही? मतदान करतील, कारण यावर तोडगा निघेल असं वाटतंय आणि आणखी बरेच दिवस बाकी आहेत मतदानाला, तोपर्यंत काहीतरी तोडगा निघेल वाटतंय। तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला, काय सांगा? संपूर्णपणे सर्वांचा बहिष्कार एकजुटीनं जर प्रशासनाचं लेखी दखल दिली, आमची घेतली गेली, तर आम्ही त्यावर विचार करू आणि मग मतदान होईल। जोपर्यंत सुविधेचं आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही त्यापूर्वी कुठलंही मतदान होणार नाही। रस्त्याचा दुतर्फा सर्वांच्या नाल्या व्हावी ही अपेक्षा आहे। बाजूलाच अक्षरनंदन शाळा आहे, त्या ठिकाणी मुलं येत असतात। पावसाळ्यामध्ये सर्व उतार स्लोप या बाजूला असल्यामुळे पाणी आणि विशेषतः दूषित पाणी त्या ठिकाणी जमा होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून ये जा करावी लागते। पर्यायाने ते जाता येत नाही म्हणून गाड्या दूर उभ्या कराव्या लागतात, त्यामुळे पर्यायानं गल्लीतील लोकांचं आणि शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येतं। तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनानं लवकरात लवकर यावर मार्ग काढावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। मामा, तुम्ही ह्या ठिकाणी सगळं रहिवाशांनी या ठिकाणी बॅनर बी लावलं होतं की आम्ही मतदान करणार नाहीत, काय सांगा? आम्ही बॅनर लावलं, आमचं बॅनर 5 तासाच्या आतच काढून नेलं, काय हरकत नाही, कोण नेलं आम्हाला काय माहीत नाही, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दिसतो असं आम्हाला वाटतंय। कशामुळे? की आमची दखलच कोणी घेत नाही, 40 वर्षापासून दखल कोणी घेईना। आम्ही खासदाराकडे गेलो, आमदाराकडे गेलो, सुरेशदाराकडे गेलो, विटेकराकडे गेलो, कोणी दखल घ्यायला तयार नाही। समस्या काय? समस्या नाल्या आणि रोड, आम्हाला काय भाकरी खायला मागायचं नाही कोणाला ना, काही नाही, जे गव्हर्नमेंटची सुविधा आहे ती द्यायला पाहिजे। काही चटणी भाकर नाही का ते साखरपीठ आम्ही कधी मागत नाही, उलट आम्हाला जे कर भरतो घरपट्टी त्याच्या व्यतिरिक्त हे आम्हाला वर्षाला 10-15 हजार रुपये लागायले, हे कोणता न्याय असा? मतदान करणार? मतदान आमचं जर काम केलं तर आम्ही मतदान करणार। आपण पाहिलं तर आपल्यासोबत काही महिला पण आहेत, ह्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊयात। आजी, काय सांगाल? आमच्या लेकराला वागता येत नाही, पाऊस असल्यावर आमच्या लेकराला त्रास होतोय, शाळेत जायचे असते तर। मग आता काय करायला पाहिजे? आम्हाला रोड नाले पाहिजे। आम्ही दरवर्षी महानगरपालिकेचे व्यवस्थित दरवर्षी नियमित कर भरतो, त्याच्यामुळे आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की आम्हाला रोड आणि नाल्या व्यवस्थित करून द्याव्या। महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव 30 वर्षापासून या कॉलनीत राहतात, कुठलीच सुविधा नाही। आम्हाला गाडी 4 चाकी गाडी जर बाहेर काढायची म्हटलं तरी बी खूप प्रश्न आहेत। आश्वासन वगैरे दिलं तर तुम्ही मतदान करता? हो, नक्की नक्की नक्की, पण आश्वासन पक्क पाहिजे। आश्वासन तुम्ही ते नियम पाळले पाहिजे आश्वासनाचे, तर नक्की करू आम्ही। आमचं मतदान नगरसेवकाने आता आम्हाला ह्या म्हणजे प्रशासन नगरसेवक यांनी जे सगळे नियम पाळून आम्ही जर हे केलं तर आम्ही नक्की त्यांना मतदान देऊ। आम्ही संक्रांत करणार नाही त्या दिवशी, त्याचं पहिलं मतदान करू आम्ही। प्रशासनाने व भावी नगरसेवकांनी जोपर्यंत आम्हाला पूर्ण आश्वासन देणार नाहीत, नाल्या रोड करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, या नागरिकांचं म्हणणं आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.